प्रश्न पहिला, ही एट नथिंग सिन्स येस्टरडे. जेव्हा केव्हा वाक्यामध्ये सिन्स या शब्दाचा वापर काळदर्शक शब्दयोगी वे म्हणून केला जातो त्यावेळेस सिन्स या प्रेपोजिशनच्या अगोदर क्रियापद पूर्ण काळातील येत असते, पण दिलेल्या प्रश्नामध्ये क्रियापद भूतकाळातील आलेला आहे, म्हणून या ठिकाणी ॲटच्या ऐवजी हॅज इटन येईल आणि वाक्यरचनेमध्ये असा बदल होईल, ही हॅज इटन नथिंग सिन्स येस्टरडे. कारण सिन्स या शब्दयोगी व्याच्या अगोदर क्रियापद पूर्ण काळातील येत असते, म्हणून या ठिकाणी आपण एटच्या ऐवजी हॅज इटन शब्द वापरला आहे. शब्दार्थ बघून घेऊ. ही एक प्रोनाउन आहे, याचा अर्थ मराठीमध्ये तो होतो आणि हा तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आहे. त्यानंतर एट एक वर्ब आहे, याचा अर्थ खाणे किंवा नाश करणे असा होतो. त्यानंतर सिन्स एक प्रिपोजिशन आहे, याचा अर्थ च्या काळापासून किंवा त्यानंतर या अर्थी आपण याला वापरू शकतो. त्यानंतर नथिंग एक नाउन आहे, याचा अर्थ काही नाही, या अर्थी आपण याला वापरू शकतो. त्यानंतर येस्टरडे एक नाउन आहे, याचा अर्थ काल किंवा कालच्या दिवशी असा होतो. सेकंड क्वेश्चन, आफ्टर मेकिंग मी वेट फॉर 2 agonizing hours, द ग्रेट मॅन कॉल्ड मी इन अँड आस्क मी व्हॉट डू आय वॉन्ट. आता या प्रश्नामध्ये जी वाक्यरचना आहे ती इनडायरेक्ट स्पीचमध्ये आहे आणि इनडायरेक्ट स्पीचमध्ये आपण का करतो की इंटरोगेटिव्ह सेंटेन्सला असर्टिव्ह सेंटेन्समध्ये कन्वर्ट करतो. म्हणजे या ठिकाणी व्हॉट डू आय वॉन्टला व्हॉट आय वॉन्टेडने रिप्लेस करावं लागेल, म्हणून वाक्यरचनेमध्ये असा बदल होईल. आफ्टर मेकिंग मी वेट फॉर 2 agonizing hours, द ग्रेट मॅन कॉल्ड मी इन अँड आस्क मी व्हॉट आय वॉन्टेड. कारण इनडायरेक्ट स्पीचमध्ये इंटरोगेटिव्ह सेंटेन्सला असर्टिव्ह सेंटेन्समध्ये कन्वर्ट केलं जाते, म्हणजे वाक्याच्या या भागाला आपण असर्टिव्ह सेंटेन्समध्ये कन्वर्ट केलो आणि लिहिलं व्हॉट आय वॉन्टेड. त्यानंतर शब्दार्थ बघू. आफ्टरचा अर्थ होतो नंतर किंवा त्यानंतर आणि या ठिकाणी एक ॲडवर्ब आहे. वेटचा अर्थ होतो प्रतीक्षा किंवा वाट पाहणे आणि एक नाउन आहे. त्यानंतर वॉन्टचा अर्थ गरज असणे किंवा इच्छा करणे असा होतो. त्यानंतर आज एक वर्ब आहे, याचा अर्थ विचारणे किंवा निवेदन करणे असा होतो. आणि एग्नाइज एक वर्ब आहे, याचा अर्थ चिंतित असणे किंवा चिंताक्रांत असणे असा होतो. थर्ड क्वेश्चन, द एफ अँड फ्लो ऑफ द टाइड्स आर नाव अंडरस्टूड. आता या ठिकाणी या प्रश्नामध्ये दी एफ अँड फ्लो एक सिंग्युलर नाउन आहे. सिंग्युलर नाउन असल्यामुळे या ठिकाणी आरच्या ऐवजी इज येईल, कारण अकॉर्डिंग टू सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट जर कर्ता एकवचनी असेल तर क्रियापदसुद्धा एकवचनी येईल आणि कर्ता अनेकवचनी असेल तर क्रियापदसुद्धा अनेकवचनी येईल. पण दिलेल्या प्रश्नामध्ये दी एफ अँड फ्लो एक सिंग्युलर नाउन आहे, म्हणून या ठिकाणी आरच्या ऐवजी इज या क्रियापदाचा वापर होईल. म्हणून दिलेल्या प्रश्नाची वाक्यरचना अशी येईल, दी एफ अँड फ्लो ऑफ द टाइड्स इज नाव अंडरस्टूड. शब्दार्थ बघून घेऊ. एब एक नाउन आहे, याचा अर्थ ओहोटी किंवा उतरतीकडा असा होतो. त्यानंतर फ्लो एक नाउन आहे, याचा अर्थ प्रवाह, धारा किंवा भरती असा होतो. त्यानंतर अंडरस्टूड एक ॲडजेक्टिव्ह आहे, ज्याचा अर्थ सूचित केलेले किंवा गृहीत धरलेले असा होतो. टाइड्स एक नाउन आहे, याचा अर्थ लाटा, या अर्थी आपण याला वापरतो. फोर्थ क्वेश्चन, इवन टुडे इट इज इनक्रेड्युलस टू थिंक दॅट मेन हॅव वॉक ऑन दी मून. आता दिलेल्या प्रश्नाचा एरर फाइंड आउट करण्यापूर्वी अगोदर आपण दोन शब्दांचा डिफरन्स समजून घेऊ. एक आहे इनक्रेड्युलस आणि दुसरा आहे इनक्रेडिबल. इनक्रेड्युलसला आपण कधी वापरतो, जेव्हा नॉट विलिंग ऑर नॉट एबल टू बिलीव्ह समथिंग, म्हणजे एखाद्या गोष्टीवर प्रयत्न करूनसुद्धा विश्वास बसत नाही, त्यावेळेस आपण इनक्रेड्युलस या शब्दाचा वापर करतो. पण एक्स्ट्रा ऑर्डिनरी अचिव्हमेंटसाठी, जसा माणूस चंद्रावर पोहोचला, याच्यावर विश्वास बसत नाही पण ही सत्य घटना आहे, ज्यावेळेस आपण या ठिकाणी इनक्रेडिबल शब्दाचा वापर करतो. म्हणजे व्हेरी डिफिकल्ट टू बिलीव्ह ऑर अनबिलीव्ह, म्हणजे एखादी अशी एक्स्ट्राऑर्डिनरी गोष्ट ज्याच्यावर विश्वास बसत नाही पण ती सत्य घटना आहे, त्यासाठी आपण इनक्रेडिबल या शब्दाचा वापर करतो. म्हणून दिलेल्या प्रश्नामध्ये इनक्रेड्युलसच्या ऐवजी इनक्रेडिबल क्रियापदाचा वापर होईल आणि वाक्यरचनेमध्ये असा बदल होईल, इवन टुडे इट इज इनक्रेडिबल टू थिंक दॅट मेन हॅव वॉक ऑन दी मून. शब्दार्थ बघून घेऊ. इनक्रेड्युलस एक ॲडजेक्टिव्ह आहे, याचा अर्थ अविश्वास दर्शवणारा असा होतो. इनक्रेडिबल एक वर्ब आहे, याचा अर्थ विलक्षण किंवा आश्चर्यकारक असा होतो. थिंक एक वर्ब आहे, याचा अर्थ विचार किंवा मत प्रकट करणे असा होतो. आणि शेवटचा
वॉक एक वर्ब आहे ज्याचा अर्थ भ्रमण किंवा पायी चालणे असा होतो. प्रश्न 5वा, दी फायरमॅन वोर इनफ्लेमेबल क्लोथिंग फॉर प्रोटेक्शन, म्हणजे संरक्षणाकरिता अग्निशामक ज्वलनशील कपड्यांचा वापर करते. नाही, चुकीचं आहे. कारण अग्निशामक संरक्षणाकरिता अज्वलनशील म्हणजे ज्वलनास मदत न करणाऱ्या कपड्यांचा वापर करतो. म्हणून या ठिकाणी इनफ्लेमेबलच्या ऐवजी नॉन फ्लेमेबल शब्द येईल, म्हणजे दी फायरमॅन वोर नॉन फ्लेमेबल क्लोथिंग फॉर प्रोटेक्शन. या ठिकाणी फायरमॅनचा अर्थ आहे अग्निशामक. वेअर एक वर्ब आहे, याचा अर्थ परिधान किंवा घालणे असा होतो. तिसरा, इनफ्लेमेबल एक ॲडजेक्टिव्ह आहे, याचा अर्थ ज्वलनशील असा होतो. आणि चौथा, प्रोटेक्शन एक नाऊन आहे, याचा अर्थ संरक्षण किंवा सुरक्षा कवच असा होता.